तर नववर्षानिमित्त तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात धाराशिवमध्ये तुळजापुरात लोक दाखल होत आहेत। नववर्षाची सुरुवात चांगल्या ठिकाणी आध्यात्मिक ठिकाणी व्हावी यासाठी भाविक तुळजापुरात आलेले आहेत। भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या। तुळजापूर देवस्थान हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे आणि आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अर्जुन गोडगे यांनी। तुळजापूरमध्ये नववर्षाच्या निमित्ताने मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे। कुठेतरी नव्या वर्षाची सुरुवात आध्यात्मिक ठिकाणी व्हावी यासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने दाखल होत आहेत। आपण पाहू शकता देवीचे दर्शन घेण्यासाठी लागलेली मोठी रांग। भाविक भक्त मोठ्या संख्येने तुळजापूरमध्ये दाखल होत आहेत। देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात। आपण तुळजापूर मंदिरातील पुजाऱ्याशी संवाद साधूया। काय कशी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये तुळजापूर शहरामध्ये प्रचंड भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे। आज 1 जानेवारी 2025च्या निमित्तानं संपूर्ण देशभरातून तुळजाभवानीचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रचंड गर्दी या ठिकाणी दिसत आहे। या ठिकाणी तुळजाभवानीचा आशीर्वाद घेण्यासाठी भक्त अभिषेक पूजेसह इतर सर्व धार्मिक विधी करण्यासाठी आज नवीन वर्षाचा प्रारंभ केलेला आहे। प्रत्येक वर्षी भाविक नवीन वर्षाची सुरुवात तुळजापूरमध्ये देवदर्शनाने करतात। अर्जुन गोडगे, NDTV मराठी, तुळजापूर, धाराशिव।